नमस्कार. तर आता आषाढ महिना सुरू झालेला आहे आणि आषाढ महिना लागला की आपण करतो कापण्या. तर चला आज आपण बनवूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा 1 वाटी मी गूळ घेतलेला आहे. त्याच वाटीने मोजून 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. आता ते पाणी थोडंसं सोमट केल्याने त्यामध्ये गूळ विरघळून दिला. गूळ आता जोपर्यंत विरघळतो आहे तोपर्यंत आपण इथं पीठ चाळूया. तर इथं मी 2 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेऊन चाळून घेतलं. त्यामध्ये बडीशेप, वेलदोडे आणि सुंठ याची पावडर मिक्सरला फिरवून टाकलेली. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि 2 चमचे कडकडीत तेलाचं गरम मोहन टाकायचं. आता पटकन त्याच्यात हात घातला तर आपल्याला भाजू शकतो, सो आपण स्पून घेऊन स्पूनने थोडंसं हलवायचं आणि मग सगळं जे तेलाचं मोहन आहे ते सगळ्या पिठाला लागेल या पद्धतीने चोळून घ्यायचं, ज्यामुळे कापण्या कुरकुरीत होतात. मग यामध्ये आपण जे पाणी गुळाचं केलं होतं ते थंड झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं करून टाकायचं. एकदम ओतलं तर पातळ होऊ शकतं, पण शक्यतो जर मोजून योग्य प्रमाणात घेतलं तर ते पाण्यामध्ये एवढं पीठ बरोबर मळून निघतं. तुम्हाला एक्स्ट्रा पाणी घेण्याची गरज पडत नाही किंवा पातळसुद्धा होत नाही. थोडं करून घट्ट आपल्याला पीठ मळायचं आहे, कारण आता पावसाचे दिवस आहेत तर त्याच्यामुळे गूळ हा विरघळतो. पीठ पातळ झाल्यानंतर कापण्या बिलकुल चांगल्या होत नाहीत, सो घट्टच पीठ मळायचं. पीठ मळून झालेलं आहे, जास्त वेळ ठेवायचं नाही, लगेच लाटून घ्यायचं. तर इथं मी एक मोठा उंडा घेतलेला आहे आणि बघू शकता आपल्याला लाटतानासुद्धा जड किती जातं आहे, म्हणजे असं पीठ घट्ट ठेवायचं आहे. छान लाटून झाली की मग त्यावरती खसखस टाकायची आहे. खसखस टाकून घेतल्यानंतर वरून थोडंसं पुन्हा बेलनं फिरवून घ्यायचं, म्हणजे तेलामध्ये खसखस निघत नाही. दुसऱ्या साईडूनसुद्धा खसखस टाकून थोडंसं लाटून घ्यायचं. आता हे छान आपली पोळी लाटून तयार झालेली आहे. जाडी बघू शकता. तुम्हाला जर कुरकुरीत खायला आवडत असेल तर पातळ लाटा किंवा थोडंसं जर चावायला वगैरे प्रॉब्लेम असेल तर मऊसाठी थोडंसं जाड लाटा. आता इथं आपलं तयार आहे लाटून, तर आता आपण त्याचे काप करून घेऊया. तुमच्या आवडीनुसार तुम्ही काप करू शकता. आमच्याकडे या पद्धतीनेच त्याचे काप करतात, या शेपमध्ये, सो मी तसंच करते आहे. इथं माझी कट करून झालेली आहे. ह्या ठेवताना सेपरेट ठेवायच्या, एक ठेवायच्या नाहीत कापण्या. गूळ विरघळतो त्यामुळे त्या चिकटले की तसंच एकमेकाला चिटकून बसतात. तेलात गेल्यानंतर सुद्धा ते सेपरेट होत नाहीत. सो तेल छान करकरीत गरम करून घ्यायचं आणि एक करून सगळ्या कापण्या यामध्ये सोडून घ्यायच्या. कापण्या तेलात टाकल्यानंतर लगेच हलवायच्या नाहीत. 1 मिनिटभर त्यांना रिसेट होऊन द्यायचं आणि मग मीडियम गॅसवर कापण्या भाजून घ्यायच्या. फुल गॅस असेल तर गुळामुळे पटकन त्याचा कलर चेंज होतो आणि करपतात. तर इथं आता आपल्या कापण्या भाजून झालेल्या आहेत. बघू शकता मस्त ब्राऊन कलरमध्ये कापण्या आणि त्याच्यावरती पांढरे तीळ खूप उठून दिसतात. खूप टेस्टी, झटपट, लवकर, साधी सोपी रेसिपी. नक्की ट्राय करा.